अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया हादग्याच्या फुलाची भजी. हे हादग्याचे फुलं आहे, हे मार्केटमध्ये भेटतात. हे हादग्याची फुलं घेतलेत मी, बेसन घेतले, तांदळाची पीठ घेतले, मीठ घेतले, लाल मिरची पावडर घेतली, हे हिरव्या मिरचीचे बारीक करून तुकडे घेतलेले, आले आणि लसूण घेतलाय, थोडासा ओवा घेतलाय, हळद घेतली, कोथिंबीर घेतली. ह्या हादग्याची फुलं ना स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यातला ना हा मधला पाट काढून टाकायचा. हा खायला कडू लागतो म्हणून हा पाट काढून टाकायचा. आणि मी हा मागचा पण पाट काढून टाकणार. मी फक्त पाकळ्यांचे भजे करणार आहे. असं ना प्रत्येक फुलाचं करून घ्यायचं. बेसन घेतले, 1 वाटी बेसन घेतले आणि 2 चमचे ना तांदळाची पिठी टाकायची. ह्या हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे, मीठ टाकायचे, लाल मिरची पावडर टाकायची, बेसन आहे म्हणून ओवा टाकून घ्यायचा थोडासा, हळद टाकायची, हे आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि चिमूटभर सोडा टाकायचा. जास्त नाही टाकायचा, मी चिमूटभरच घेतलाय. आणि हे सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं. पहिले सुकच मिक्स करायचं, पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडे थोडे पाणी टाकायचं, मग मिक्स करून घ्यायचं. बेसन मिक्स करून झाले. हे एवढं घट्ट व्हायचं म्हणजे पाकळ्यांना चांगलं लागलं जाईल. कढईत तेल घ्यायचं, तेल तापले, अशा ना पाकळ्या घ्यायच्या आणि याच्यात असं टिप करून घ्यायच्या, जसे पालकचे भजे करतो ना तसे. आणि हे अशा तेलात सोडायच्या आणि स्लो गॅसवर तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या कुरकुरीत होते. ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवते. ही माझ्या आजी सासूंची रेसिपी आहे. ते हादग्याच्या फुलांची भजी करते. ही डोळ्यांसाठी ना खूप छान असते. याची भाजी पण बनवतात. कुरकुरीत अशी ना तळून घ्यायची. हे मस्त तळून झालेत, एकदम कुरकुरीत झालेत. आता याला काढून घेऊ. हे असे डीप करायचे, सोडायचे. भजी ना स्लो गॅसवर तळून घ्यायची. हे हादग्याचे फुलं ना आरोग्यासाठी खूप छान आहे. आता हे भजे ना तळून झालेत, काढून घेऊ. हे सगळे भजे ना तळून झालेत, आता प्लेटिंग करून घेऊ. भजी ना तयार झाल्यात, आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.